जे आपण शिकवतोय तर ते कितपत तुम्हाला समजतंय काही सांगू शकाल किंवा त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतोय काय सांगू शकाल? समजतं मॅम. नाही सम येत प्रॉब्लेम काही. येत नाही तुम्ही नाही नाही काहीच प्रॉब्लेम येत नाही मॅम. व्यवस्थित समजतं. आणि समज व्हिडिओमुळे पण व्यवस्थित समजतं जरी समजलं नसेल तर. समजतं. ठीक आहे. डिझाईन्स करायला काय प्रॉब्लेम येत आहेत? ऑनलाईन सेशन आहे, ऑफलाईन नाही आहे, त्यामुळे काही सेशन्स प्रॉब्लेम येत आहे? नाही तरी काही नाही आला तसा मॅडम. मला तरी नाही आला असा. थोडंसं म्हणजे टीचिंग मेथड तुम्हाला कशी वाटते किंवा त्याच्यामध्ये काय सजेशन्स वगैरे तुम्ही देऊ शकताय? चांगली आहे मॅम. म्हणजे ऍक्च्युली स्टेप बाय स्टेप तुम्ही घेता त्यामुळे ते लक्षात येतं म्हणजे. नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर बऱ्याच दिवसांपासून हा तुमचा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आणि खूप दिवस हा व्हिडिओ करायचं राहून गेलं होतं. तर गेले 2 आठवडे 3 आठवडे तुम्ही बघताय तर यूट्यूबवरती मी कंटिन्युअसली ॲक्टिव्ह नाही आहे. तर त्याची काय कारणं आहेत तर ती तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केली होती. आपले सध्या बॅचेस चालू आहेत ग्राफिक डिझायनिंगचे आणि दुपारचा जो स्लॉट असतो तर तो मी कम्प्लिटली कोर्सेससाठी किंवा बॅचेससाठी डेडिकेटेड केला आहे. आणि त्यानंतर मला कोणताच वेळ नाही मिळत आहे की मी यूट्यूबचे जे व्हिडिओज आहेत तर ते शूट करावे. कारण घरामध्ये बॅक टू बॅक काही फंक्शन्स आहेत किंवा लहान बाळ असले की थोडंसं रुटीन जे आहे किंवा आपलं शेड्यूल जे आहे तर ते थोडंसं बिझी राहतं. पण तरी पण तुमचा खूप जास्त आग्रह होता की मॅम तुम्ही जे काही कोर्स शिकवताय तर त्याचा एक डेमो लेक्चर द्यावा. कारण या ज्या आपला कोर्स आहे ग्राफिक डिझायनिंगचा तर याच्यासाठी ज्या इन्क्वायरी आलेल्या आहेत तर त्या 80 to 90% इन्क्वायरीज सगळ्या यूट्यूबच्या व्हिडिओ थ्रू जनरेट झालेल्या आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं माझा लास्ट व्हिडिओ होता तर तो ऑलमोस्ट आता 1 लाख व्ह्यूज क्रॉस होत आलेल्या आहेत. तर त्या व्हिडिओज थ्रू मला खूप साऱ्या ज्या लीड्स आहेत तर त्या जनरेट झालेल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये मी जे काम करते किंवा जे रुटीन फॉलो करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि नक्कीच खूप साऱ्या अशा महिला होत्या तर त्या महिलांना या व्हिडिओ थ्रू असं वाटलं की आपण सुद्धा हे काम करावं. आणि मला खूप साऱ्या लीड्स जनरेट झाल्या. खूप साऱ्या महिलांना असं वाटलं की आपण घरातून आहे तर हे जे काम आहे ग्राफिक डिझायनिंगचं तर आपल्या फोनवरून किंवा लॅपटॉपवरून अगदी इझिली आपण घर बसल्या अगदी 2 तास 1 तास जरी वेळ असला तरी आपण करू शकतो. आणि त्यामुळे खूप साऱ्या महिलांनी इन्क्वायरीज केल्या आणि ॲडमिशनसुद्धा रजिस्ट्रेशन केले. आणि या यूट्यूबच्या व्हिडिओच्या अपलोडनंतर ऑलमोस्ट मला वाटतं आपल्या 3 बॅचेस ज्या आहेत तर त्या फुल झालेल्या आहेत आणि त्या आता कंटिन्युअसली चालू झालेल्या आहेत. तर ऑलमोस्ट जी पहिली बॅच चालू झाली होती या रेकॉर्डिंग्सनंतर या व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ती ऑलमोस्ट आता हाफ क्लास कंप्लीट झालेला आहे. तर त्यांचे काय रिव्ह्यूज आहेत तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे फक्त मी डेमो लेक्चरमध्ये मी काय शिकवते तर ते न दाखवता माझे जे स्टुडंट्स आहेत बॅचला जे एनरोल झालेले आहेत तर त्यांचं काय मत आहे, त्यांना हा क्लास कसा वाटला किंवा किती हेल्पफुल वाटला किंवा त्यांना माझ्याकडून किती सपोर्ट दिला जातो आहे तर हे सगळं डिटेलमध्ये ते स्वतः तुम्हाला सांगतील. तर त्याचे जे रेकॉर्डिंग्स असतील तर ते सुद्धा मी या व्हिडिओसोबत तुम्हाला अटॅच करणार आहे. कारण सध्या काय होतं आहे सगळ्या गोष्टीच्या तर त्या ऑनलाईन होत आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा एक डिसॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो, एक डार्क साईड म्हणू शकतो की खूप साऱ्या फ्रॉड गोष्टी जर आहेत तर त्या होत आहेत. तर त्यामुळे मला असं वाटलं की मी जे कोर्स घेते आहे किंवा माझी एखादी व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितली तर या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन नाही करू शकत. कारण 1000 जरी एक मोठी रक्कम नसली तरी ती खूप छोटी पण रक्कम नाही आहे. 1000 रुपये कमवायला एक ॲव्हरेज माणसाला आय थिंक 1 ते 1.5 दिवस काम करावं लागतं. तर त्यामुळे मी असा विचार केला की मी जे शिकवते तर ते डिटेल तुम्हाला समजावं की मी नक्की काय शिकवणार आहे किंवा माझे जे स्टुडंट्स आहेत तर त्याचा फीडबॅक जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करावा. सो दॅट तुम्हाला बेटर राहील की आपण काय काम करणार आहोत, आपण काय शिकणार आहोत ते समजण्यासाठी. तर बेसिकली मी सगळ्यात पहिला सांगते ग्राफिक डिझायनिंग म्हणजे नक्की काय असतं. तर ग्राफिक डिझायनिंग म्हणजे जे आपण ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स बघतो जसे की इंस्टाग्रामचे पोस्ट असतात, फेसबुकचे पोस्ट असतात, वेगवेगळे ब्रॉचर्स असतात, त्यानंतर व्हिजिटिंग कार्ड्स असतात किंवा कुठल्याही कस्टमाइजचे पोस्ट असतात. तर हे पोस्ट कसे डिझाईन करायचे तर ते मी तुम्हाला शिकवणार आहोत. तर जे सॉफ्टवेअर आपण यूज करणार आहे तर ते अगदी युजर फ्रेंडली आहे. तुमच्याकडे जर घरी लॅपटॉप किंवा कम्प्युटर नसला तरी अगदी फक्त फोनवरून तुम्ही कंप्लीट कोर्ससुद्धा अटेंड करू शकता, आपले लेक्चर्ससुद्धा अटेंड करू शकता आणि त्यानंतर तुमचं जे काम आहे तर ते सुद्धा तुम्ही 100% मोबाईल वापरून करू शकताय. लॅपटॉप कंपल्सरी लागेलच असं नाही आहे. मी माझं 99% काम जे आहे तर ते फोनवरून करते. मी लॅपटॉप आता सध्या अशासाठी वापरते की
कोर्सचे जे लेक्चर्स असतात तर त्यासाठी मी लॅपटॉप वापरते, पण माझं जे काम आहे क्लायंट्सचं तर ते मी माझ्या फोनवरूनच करायचे. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची आहे तर ती म्हणजे कोर्सचं ड्युरेशन किती असणार आहे. तर आपला जो कोर्स आहे तर तो कंप्लीट 1 महिन्याचे लाईव्ह लेक्चर्स असतात. मी स्वतः शिकवते, लाईव्हमध्ये शिकवते, त्यामुळे तुमचे जे काय डाऊट्स असतील तर ते सगळे लेक्चरच्या एंडपर्यंत कवर केले जातात, क्लिअर केले जातात. सोबतच जर तुमचा एखादा लेक्चर मिस झाला तर तुम्हाला जे आहे तर ते रेकॉर्डिंग्स प्रोव्हाइड केले जातात, सो दॅट तुम्ही रेफरन्ससाठी ते यूज करणार आहात. आणि आपला जो कोर्स आहे तर तो फक्त 1 महिन्याचा नसून त्यानंतरचा जो सपोर्ट आहे तो सुद्धा तुम्हाला दिला जातो. 1 महिन्याचे लाईव्ह लेक्चर्स असतात, त्यानंतर 15 डेज तुम्हाला प्रोजेक्ट्सवरती काम करायचं आहे. म्हणजे आता सध्या जे काही मार्केटमध्ये चालू आहे, जे काय मार्केटचे रिक्वायरमेंट आहे, कशा पद्धतीने काम लागतं तर तशा टाईपचे प्रोजेक्ट्स तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करायला दिलं जातं, तुम्हाला मार्केटसाठी रेडी केलं जातं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पार्ट, फक्त माझा कोर्स करून इथे तुमचा वेळ आणि तुमचे पैसे इन्व्हेस्ट करून तर काहीच उपयोग नाही आहे. हा कोर्स केल्यानंतर तुमचा जो आहे तर तो इन्कम सोर्स जनरेट झाला पाहिजे, घरातूनच तुम्हाला काम जे आहे तर ते मिळालं पाहिजे. तर त्यासाठी आपला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपला सेमिनार असतो. तर त्या सेमिनारमध्ये तुम्हाला क्लायंट्स कसे मिळवायचे आहेत, तुम्हाला फ्रीलान्सिंग कसं करायचं, सगळं घरातून करायचं, तुम्हाला कुठेही काम शोधायला बाहेर जायचं नाही आहे, सगळं तुम्हाला फोनवरून करायचं आहे. मी जे केलेलं आहे आत्तापर्यंत फ्रीलान्सिंग म्हणजे घरात बसून मी कसे क्लायंट्स मिळवले किंवा मी माझे काम कसं, पोर्टफोलिओ कसा तयार केला, कसं काम केलं, तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माझा जो 4-4.5 वर्षाचा अनुभव आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगची किंवा सोशल मीडिया मार्केटिंगची एजन्सी चालू करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला कंप्लीट जे आहे तर ते 100% माझ्याकडून गायडन्स जो आहे तर तो दिला जातो. कारण माझा फक्त एकच उद्देश आहे की फक्त तुम्ही कोर्स करायचं नाही आहे, कोर्स केल्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते काम मिळायला पाहिजे आणि त्या थ्रू तुमचं जे आहे तर ते इन्कम सोर्स जनरेट झालं पाहिजे. कारण आपल्या कोर्ससाठी एनरोल केलेली लोक अशीच आहेत, मला वाटतं की अगदी मेडिकलमधले सुद्धा स्टुडंट्स आहेत, म्हणजे इंजिनिअरिंगचे वगैरे आहेत, पण मेडिकल हा कम्प्लिटली वेगळा फील्ड आहे. पण मेडिकलमधल्या पण काही महिला आहेत तर त्या महिलांना जे आहे तर ते फुल टाईम त्यांना जॉबवरती आहेत, तर फुल टाईम काम करायचं नाही आहे त्यांना. घरी त्यांचे जे लहान मुलं असतील तर त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. लहान मुलांना एकतर आपण दुसऱ्यांच्या जीवावरती ठेवून आपण बाहेर कामावरती जातो, त्यावेळी एखाद्या आईचा जो जीव असतो तर तो अगदीच आपलं मूल काय करत असेल, कसं असेल, खाल्लं असेल का, पिल्लं असेल का, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेला असतो. आणि त्यामुळे प्रत्येकालाच असं वाटत असतं की नक्कीच आपल्याला जर घरातून काम करण्याचा चान्स मिळाला तर नक्कीच आपण अशा प्रकारचं एखादं काम जे आहे तर ते करू शकतो. आणि त्यासाठी आपला हा पूर्ण कोर्स आहे. आणि त्यानंतरचा जो सेमिनार असणार तर तो सेमिनार आहे. जर तुम्ही ऑलरेडी ग्राफिक डिझायनर आहे, जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग येतं आहे तर फक्त सेमिनार अटेंड करा, जो की फक्त 200 रुपीजचा आहे. तर माझ्या कोर्सची जी फी आहे तर ती मी एकदम मिनिमम ठेवलेली आहे, जी सर्वसामान्य लोकांना जी आहे तर ती अफोर्डेबल असणार आहे. तर आपल्या पूर्ण कोर्सची फी 1000 रुपये आहे आणि जर तुम्हाला फक्त सेमिनार करायचं असेल तर त्याची फी 200 रुपीज आहे. तर ही फी घेण्यामागचं कारण म्हणजे मी जे आहे तर ते लाईव्ह लेक्चर्स घेते, तर मी स्वतः शिकवते. माझा जो वेळ आहे दुपारी 1 ते 4चा जो वेळ आहे तर तो फुल्ली माझा या कामामध्ये इन्व्हेस्ट होतो. आणि त्यामुळे नक्कीच जे आहे तर ती मिनिमम 1000 रुपीज मी तुमच्याकडून ॲज अ कोर्स फी जी आहे तर ती चार्ज करते. तर आय थिंक कोर्सबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. तर तुमचा कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता लगेचच आपण चालू करूयात. मी तुम्हाला डेमो लेक्चर देणार आहे आणि त्यामध्ये मी काय काय शिकवणार आहे तर हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर हा जो सॉफ्टवेअर आहे तर या सॉफ्टवेअरवरती आपण जे काम आहे तर ते करतो. तर हा आहे कॅनवाचं सॉफ्टवेअर. याच्यामध्ये आपण छान छान डिझाईन्स जे आहेत तर ते बनवायचे असतात. आता मी थोडंसं तुम्हाला आपल्या कोर्सचा जो फोल्डर आहे तर तो ओपन करून दाखवते की आपण कशाप्रकारे जे आहे तर ते स्टार्टिंग करतो. तर ज्या लेडीज असतील तर त्या वेगळ्या फील्डमधल्या असतात, त्यांना या फील्डमधलं काहीच नॉलेज नसतं, तर त्या महिलांनासुद्धा खूप छान समजेल अशा पद्धतीने जे आहे तर ते आपले लेक्चर्स असतात. तर सुरुवात तुम्ही पेज नंबर 1 बघता, अगदी लाईन्सपासून सुरुवात करतो की कशाप्रकारे लाईन्स आपल्या पेजवरती अरेंज करायचे आहेत, शेप्स कशाप्रकारे अरेंज करायचे आहेत किंवा काही एलिमेंट्स असतील ग्राफिक्समधले ते कशाप्रकारे अरेंज करायचे आहेत. हे सगळं जे आहे तर हे आपण बेसिकपासून सांगत असतो. कलर कॉम्बिनेशन काय हवं आहे किंवा बाकीच्या हे जे आहेत तर ग्रेडियंट्स आहेत, फ्लिप कसं करायचं, डुप्लिकेट कसं करायचं, हे सगळं याच्यामध्ये सांगितलं जातं. ठीक आहे. हे जे आहेत तर ते डुप्लिकेट्स आहेत, हे मी कसे केले तर हे सगळं सांगते.
त्याच्यासाठी काय शॉर्टकट्स आहेत तर हे सगळं मी एक्सप्लेन करते. ठीक आहे, थोडंसं शॉर्टकट वेनी करण्यासाठी कसे फास्टमध्ये डुप्लिकेट्स आपण करू शकतो तर हे मी डिटेलमध्ये सांगत असते. ठीक आहे, त्यानंतर हे फ्लिपचं ऑप्शन आहे. हे इमेजेस कसे घ्यायचे आपल्या इमेजवर, फोटोवरती, डिझाईनवरती. ठीक आहे, फोटोज कसे घ्यायचे तर अगदी बेसिकपासून जे आहे तर तो सिलेबस कवर केला जातो. इमेजेस कसे अरेंज करायचे, वेगवेगळे फोटो आहेत सगळे, ते फोटो कसे घ्यायचे हे सगळं मी डिटेलमध्ये सांगत असते. त्यानंतर प्रत्येक वेगवेगळे फील्ड असतील, सलून असेल, इंटेरियर डिझायनर्स असतील. आता हे फ्रेम्स आहेत वेगवेगळ्या, या कशा घ्यायच्या हे सगळं मी डिटेलमध्ये सांगत असते. हे डिव्हाइस फ्रेम आहेत, मोबाईलची फ्रेम आहे, कम्प्युटरची फ्रेम आहे, स्मार्ट वॉचची फ्रेम आहे. या फ्रेम्स कशा घ्यायचे, हे लेटर फ्रेम्स आहेत, हे ग्रीड्स आहेत. त्यानंतर टेक्स्ट कशी ॲड करायची डिटेलमध्ये सांगते. टेक्स्टला फॉन्ट स्टाईल काय वापरायची आहे हे सगळं डिटेलमध्ये आपण सांगतो. हेडिंग कशी असायला पाहिजे, त्याच्यासाठी काय कलर कॉम्बिनेशन कुठले वापरायचे आहेत तर हे डिटेलमध्ये सांगते. त्यानंतर हे कसे आपण फॉन्टला डेकोरेट करू शकतो, फॉन्टला अलाइनमेंट कसा द्यायचा आहे, लिस्टिंग कशी द्यायची आहे हे सगळं डिटेलमध्ये सांगते. स्पेसिंग कसं द्यायचं आहे, लाईनमधलं स्पेसिंग, तर हे खूप सगळ्या कन्सेप्ट नवीन असतात. हे इफेक्ट्स आहेत, हे कसे स्टडी करायचे. ठीक आहे, ह्या बॅकग्राऊंडला लिफ्टचा इफेक्ट आहे, याला शॅडो आहे, हे स्प्लाइसचा इफेक्ट आहे. हे सगळं जे आहे तर ते बेसिकपासून शिकवलं जातं. हे काही इफेक्ट्स आहेत, हा सिम्बॉल कसा तयार करायचा, हे सगळे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, हा कसा तयार करायचा हे सगळं बेसिकपासून शिकवलं जातं. त्यानंतर हे फॉन्ट कॉम्बिनेशन, वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स कसे वापरायचे तर ते सांगितलं जातं. पोझिशन आहे, हा सिलेबस आहे, सो तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल काय आपण करणार आहोत. पोझिशन एक मी छान असा सिनरी तयार केला आहे. तिथे ट्रान्सपरन्सी, कोणता इमेज आहे तर तो ट्रान्सपरंट करायचा आहे, त्याची ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे तर काय करायला लागेल ते आपण डिटेलमध्ये शिकत असतो. ते कुठे वापरायचं आहे, कसं वापरायचं आहे ते पण मी डिटेलमध्ये सांगत असते. हा आता बेसिक आपण फोटो तयार केलेला आहे तो कसा बनवायचा, हे ग्रुप कसे करायचे हे सगळं डिटेलमध्ये सांगते. त्यानंतर हे कसं तयार केलं, हे कसे ॲड केले बॉक्स, त्याच्यावरती टेक्स्ट कसा ॲड केला, हे वेगवेगळे हे टेबल कसा तयार केला, हे बेसिक पोस्ट एक आहे ही कशी बनवली, त्याच्यामध्ये काय काय वापरले, फ्रेम्स वापरलेत वेगवेगळ्या, ओके, बॉक्स वापरलेत, या बऱ्याच फ्रेम्स आहेत खाली ॲड केलेल्या, तर हे पोस्ट डिझाईन केले. त्यानंतर एखाद्या इमेजवरती फिल्टर्स कसे ॲड करायचे ते शिकवले, शॅडो कसा ॲड करायचा ते शिकवला, वेगवेगळे कलर कसे चेंज करायचे, त्याला ब्लर कसं करायचं तर ते डिटेलमध्ये आपण बघतो. हा ब्लर केलेला आहे इमेज, हे कसं करायचं हे डिटेलमध्ये आपण बघतो. ऑटो फोकस कसा करायचं ते बघतो आहे. त्यानंतर बॉर्डर कशी द्यायची आहे हे सगळं बेसिकपासून जे आहे तर ते क्लिअर केलं जातं. त्यानंतर एखादी बेसिक पोस्ट कशी बनवायची, हे जे आहे तर वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत त्या कशा वापरायचा, हा एक वेगळा शेप आहे हा कसा वापरायचा हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जातं, कसं अरेंज करायचं आहे. ही एक बेसिक पोस्ट आहे, ह्याच्यामध्ये ही फ्रेम वेगळी आहे, त्याच्यामध्ये फोटो जो आहे तर तो वेगळा आहे, हे कसं अरेंज करायचं आहे तर ते शिकवलं जातं आहे. त्यानंतर नेक्स्ट अजून म्हटलं तर थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं आपलं चालू झालेलं आहे. हे आय थिंक ही स्टुडंटनी पाठवलेलं आहे, आपले स्टुडंट आहेत अस्मिता साबळे, तर त्यांनी मला त्यांचा फोल्डर पाठवला आहे, त्यांनी जे डिझाईन्स केलेल्या आहेत त्या. तर हे अशा प्रकारे त्यांनी असाइनमेंट आहे तर ती मला कंप्लीट केलेली आहे. बॅकग्राऊंडला काही इमेजेस वापरलेले आहेत, काही एलिमेंट्स यूज केले आहेत, टेक्स्ट आहे तर ती वेगळी वापरलेली आहे. तर खूप छान वाटतं मला ज्यावेळी अशा प्रकारचे फोटोज असतात आपल्याला स्टुडंट्सकडून जे मिळतात, जे मी शिकवलेलं असतं तर ते इतक्या छान पद्धतीने बनवतात. तर हा एक मी प्रोजेक्ट दिला होता, असाइनमेंट दिला होता, तर हा मी एडिट नाही करू शकत कारण हे स्टुडंटचं काम आहे. हे मला व्ह्यू ओनली व्हर्जनमध्ये पाठवलेलं आहे स्टुडंटनी, फक्त मी बघू शकते, हे स्टुडंटचं काम आहे. ठीक आहे, तर हे सगळे फोल्डर्स आहेत, हे सगळं स्टुडंटचं काम आहे. हे तुम्हाला व्ह्यू ओनलीमध्ये दिसतात तर इथे दिसतं आहे तुम्हाला, हे प्रिया देसाई. त्यानंतर ही आहे फोल्डर, हा पूनम साळवी, तर हे मला स्टुडंट्सनी पाठवलेलं आहे. हा प्रोजेक्ट आहे, हा प्राजक्ता मॅमचा आहे. तर वेगवेगळ्या स्टुडंट्सचं जे येतं ते मी प्रोजेक्ट्स चेक करत असते आणि इथे मला ते डिस्प्ले होतं आहे. आता या स्टोरीमध्ये बघू शकता ही इंस्टाग्रामची स्टोरी साईज आहे, तर याच्यामध्ये वेगळा एक इमेज बॅकग्राऊंडला ॲड केलेला आहे. त्यानंतर ही टेक्स्ट आहे वेगवेगळी आहे, तर ही इथे ॲड केलेली आहे, तर टेक्स्ट कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर इथे ज्या फ्रेम्स आहेत तर या वेगवेगळ्या फ्रेम्स आपण इथे अरेंज केलेल्या आहेत. त्यानंतर बॉटमला सुद्धा एक शेप आहे, तर तो शेप कसा अरेंज करायचा आहे
तर ते सगळं डिटेलमध्ये मी याच्यामध्ये एक्सप्लेन करत असते. फॉर एक्झाम्पल हा शेप आहे, हा इथे अरेंज केला आपण, आणि त्यानंतर ही जी आहे तर ती टेक्स्ट आहे. हे सगळं डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. अजून कोणाला काय डाऊट आहे? मॅम ते मोबाईलवरून कसं सिलेक्ट करायचं एकदा व्हिडिओ पाठवून द्यायचा मॅम. हो, व्हिडिओ तयार आहे. लेक्चर स्टॉप झाला हा की मी लगेच शेअर करेन तुम्हाला हा मोबाईलचा. ठीक आहे. काय डाऊट असेल मोबाईलमध्ये, कारण मला वाटतं आहे 70-80% मोबाईलवरूनच ऑपरेट करत आहेत, त्यामुळे तो मी व्हिडिओ शेअर करणार आहे. डाऊट असेल तर मला पर्सनली विचारू शकता. अच्छा, असाइनमेंट कोणत्या असतील मग? 5 टेबलचा एक असेल. हो, असाइनमेंट आज आपण ग्रुपिंग केलं आहे. सिनरी ज्यांनी केली आहे त्यांनी ठीक आहे, त्यांनी नसेल केली तर सिनरी क्रिएट करा, तुमच्या इमॅजिनेशन थ्रू करा. त्यानंतर ग्रुपिंगचा एक असणार आहे, वेगवेगळे एलिमेंट्स ग्रुप. पहिला फोटोज ग्रुप केले मी, त्यानंतर फ्रेम्स ग्रुप केले, त्यानंतर अशा टाईपचे ग्राफिक्ससुद्धा तुम्ही ग्रुप करू शकता. आणि त्यानंतर शेप्समध्ये आपण हे ग्रुप केलं, आणि शेप्ससोबत टेक्स्ट पण आपण ग्रुप केला आहे आज. शेप्स प्लस टेक्स्ट दोन्ही ग्रुप केले. तर एक 4 ते 5 पेजेस होतील, ते कंप्लीट करायचे असं राहतं. आणि मॅम याला नाव वगैरे कसं द्यायचं, नाव देता येतं कशाला नाव द्यायचं आहे? पेजेसला? जसं आपण इकडे असाइनमेंट नंबर 1 देत होतो हां, इथे तुम्ही तसं याला देता येते. देता येतं, इथे देता येतं नाव, पेजला नाव देता येतं आहे. आजचा पण व्हिडिओ पाठवणार आहे ना? हो, पाठवते, व्हिडिओ शेअर करते मी. हो सर. हो, हे कुठे यूज करायचे आहेत ते पण आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत ज्यावेळी आपण सिंगल प्रोजेक्ट्स बनवणार आहे तेव्हा. थोडंसं एक मला हे हवं होतं, फीडबॅक हवा होता. जे आपण शिकवतो आहे तर ते कितपत तुम्हाला समजतं आहे, काही सांगू शकाल? किंवा त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो आहे, काय सांगू शकाल? समजतं मॅम, नाही येत प्रॉब्लेम. येत नाही तुम्ही? नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही मॅम, व्यवस्थित समजतं. व्हिडिओमुळे पण व्यवस्थित समजतं, जरी समजलं नसेल तर. समजतं. ठीक आहे. डिझाईन्स करायला काय प्रॉब्लेम येत आहेत? ऑनलाईन सेशन आहे, ऑफलाईन नाही आहे, त्यामुळे काही सेशन्स प्रॉब्लेम येत आहे? तरी काही नाही आला तसं मॅडम, मला तरी नाही आला. बरं, ठीक आहे. मी फीडबॅकसाठी घेते फक्त. थोडंसं म्हणजे टीचिंग मेथड तुम्हाला कशी वाटते, किंवा त्याच्यामध्ये काय सजेशन्स वगैरे तुम्ही देऊ शकताय? चांगली आहे मॅम, म्हणजे ऍक्च्युली स्टेप बाय स्टेप तुम्ही घेता त्यामुळे ते लक्षात येतं. म्हणजे बरं, ठीक आहे, चालेल. म्हणजे प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही आहे? नाही. ठीक आहे, चालेल. थँक्यू. ठीक आहे, मी लेक्चर्स शेअर करते ग्रुपवरती, एकदा चेक करा. ठीक आहे, चालेल. तर लेक्चर स्टॉप करते, व्हिडिओज मी ग्रुपवरती शेअर करते, एकदा चेक करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. बाय. थँक्यू. बाय. तर या कोर्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तर या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकताय किंवा मला कॉल करू शकताय. व्हॉट्सॲप केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला जो आपला ब्राउचर आहे, जो आपला कोर्सचे डिटेल्स मेन्शन करतो आहे, तर तो मी तुम्हाला शेअर करेन. सोबतच रजिस्ट्रेशनचे जो काही मेसेज आहे तो तुम्हाला शेअर करेन. रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत. आपली नेक्स्ट बॅच आहे तर ती बरोबर 7 मेला चालू होणार आहे. दुपारची 3ची बॅच आहे. तर नक्कीच अजूनपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन्स केले नसतील तर रजिस्ट्रेशन्स करून घ्या, कारण बॅच जी आहे तर ते लिमिटेड सीट्स असणार आहे. आपले लाईव्ह लेक्चर्स असतात, त्यामुळे लास्टला डाऊट क्लिअरन्ससाठी थोडासा वेळ दिला जातो, आणि सगळ्यांचे डाऊट्स जे आहेत तर ते 1 तासाच्या पिरियडमध्ये कवर केले जातात. तर त्यामुळे सीट्स जे असतात तर त्या लिमिटेड असतात. त्यामुळे अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन नसेल केलं तर रजिस्ट्रेशन दिलेल्या नंबरवरती करून घ्या. सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्यासाठी एक छान असं सरप्राईज असणार आहे. तर मी गिव्ह अवे करणार आहे, तर 3 लोकांना जे आहे तर हे कोर्स फ्री मिळणार आहेत. तर त्यासाठी काय प्रोसिजर असणार आहे तर हे बघण्यासाठी नेक्स्ट मी शॉर्ट्स अपलोड करणार आहे. त्या शॉर्ट्समध्ये मी सगळा क्रायटेरिया काय असणार आहे, फ्रीमध्ये हा कोर्स कसा करायचा तो, तर त्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला नक्की समजेल. तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे तर तीसुद्धा हिट करा, कारण या चॅनलवरती मी अशाच प्रकारचे प्रोडक्टिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यासाठी युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह, लाईफ चेंजिंग असू शकतात. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट माझे नेक्स्ट व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. थँक्यू.